सारखं पाणी त्या पिंडीच्या भोवतीने चालू असतं, म्हणून देवाचं नाव आहे पांडलिंग, पाण्याचं लिंग. सातारा जिल्ह्यातील मान तालुका अत्यंत दुष्काळी भाग, जिथं पाणी आणि पावसासाठी लोक झगडत आले. पण त्याच भूमीत वावरी गावाजवळ एक असं जागृत देवस्थान आहे ज्या ठिकाणी वर्षाचे 12ही महिने पाणी असतं. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या मंदिराविषयी ऐतिहासिक माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यात वसलेल्या वावरहिरे गावाजवळील एका अत्यंत पवित्र आणि रहस्यमय ठिकाणी. हे आहे स्वयंभू पांडलिंग शिव मंदिर. मित्रांनो, या शिवलिंगाची खास गोष्ट म्हणजे हे शिवलिंग कुणी घडवलेलं नाही, कुणी स्थापन केलेलं नाही. स्थानिक ग्रामस्थांच्या श्रद्धेनुसार हे शिवलिंग स्वतः जमिनीतून प्रकट झालं, म्हणून याला स्वयंभू शिवलिंग असं म्हटलं जातं. या शिवलिंगाला पांडलिंग असं नाव का पडलं? तर मित्रांनो, इथे आजही शिवलिंगाजवळ नैसर्गिक पाण्याचा ओलावा जाणवतो. दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मान तालुक्यात जिथे पाण्याच्या थेंबासाठी लोक झगडतात, तिथे शिवलिंगाजवळ पाण्याचं अस्तित्व असणं हे अनेकांसाठी आश्चर्य आहे आणि भक्तांसाठी चमत्कार. पूर्वीच्या काळात गावातील शेतकरी पावसासाठी, पीक चांगलं येण्यासाठी आणि संकट टळावं म्हणून या शिवलिंगाची पूजा करत. आजही गावकरी सांगतात, मनापासून नवस केला तर भोळा शंकर नक्की मार्ग दाखवतो. असंही सांगितलं जातं की या परिसरात पूर्वी अनेक साधू संतांनी तपश्चर्या केली आहे. म्हणूनच हे स्थान फक्त मंदिर नाही तर ध्यान साधना आणि आध्यात्मिक शक्तीचं केंद्र आहे. इथे आल्यानंतर मन आपोआप शांत होतं आणि भोळ्या शंकराजवळ आपण स्वतःशीच संवाद साधतो. महाशिवरात्रीच्या दिवशी आणि श्रावण महिन्यातील सोमवारी इथे भक्तांची मोठी गर्दी होते. हर हर महादेवच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय होऊन जातो. इतिहासाच्या पुस्तकांमध्ये या मंदिराची नोंद कमी असेल, पण लोकांच्या श्रद्धेत हे मंदिर आजही जिवंत आहे. हे स्वयंभू पांडलिंग शिव मंदिर म्हणजे श्रद्धा, निसर्ग आणि शिवभक्ती यांचा संगम आहे. जर तुम्हालाही या पवित्र स्थळाला एकदा तरी भेट द्यायची इच्छा असेल तर नक्की या ठिकाणी या आणि भोळ्या शंकराचं दर्शन घ्या. हर हर महादेव, जय शंभो. पुढे माजी सैनिक, राहणार वावरे, तालुका मान, जिल्हा सातारा. पालिंग देवस्थानचे व्यवस्थापक आणि हे मासाहेब, आपला आईसाहेब कल्पनाराजे भोसले यांच्याही मालकीचे खालचे देवस्थान आहे. हे सुशोभीकरण जे चाललेलं आहे ती त्यांच्या मार्गदर्शनाखाली चाललेलं आहे. त्या हे जेवढं तुम्हाला जे दिसतंय वैभव, सगळं फरशी, कुठं काय काय जे रंगरंगोटी, अमुक परत आणखी डेव्हलपमेंट चाललेलं आहे, झाडं चाललेली सगळी दिलेली वगैरे, ही सगळं लोकांनी दान केलेलं आहे. आणि ह्या आमच्या पालिंग नगरीमध्ये या ठिकाणी अन्यायी म्हणा किंवा कुठले काय गुंडगिरी, दादागिरी किंवा लबाडीचा धंदा आणि शक्यतो ह्या देवाची मोठी शपथ कोण घेत नाही पालिंगाची. हे देवस्थान आमचं फार फार पूर्वीचं आहे आणि हे देवस्थान 12व्या शतकामधलं आहे. तर त्या पूर्वीच्या काळामध्ये, ब्रिटिश काळामध्ये ह्या ठिकाणी सर्वे झाला होता. तिथे डॅम मोठा बांधायचा होता. ते पालिंगचं ते तिकडं ते जोगमट्टी त्या साईडला. परंतु देवस्थान या भगवंतांनी काय केलं, ज्यावेळेला फिक्स करायला आली त्या टायमाला ह्या मंडपाच्या पलीकडे एक मूर्ती आहे, त्या मूर्तीच्या ह्याच्यामधून मोठुनली भुंगे निघाली. भुंगे निघाल्यानंतर इंग्रज लोकांना फोडून काढलं. इंग्रज लोक पळून गेले. का 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 महाराज आणि पालिंगाने केलं तर हे देवस्थान पूर्ण पाण्यात जात होतं. मतदान ती भगवंतांनी ती हाकलून दिलेली होती. त्याच्यानंतर देवाचं ही काम चाललेलं जवळजवळ 7 वर्षाचं काम चालू आहे देवाचं. पूर्वीची फार अवस्था बेकार
बेकार होती. या ठिकाणी काहीतरी कारण झालं म्हणून ही शिशुविक्रम चाललेला आहे आणि सगळं आयसाहेबाच्या मार्गदर्शनाखाली चाललेलं आहे. त्यांचं ही खाजगी देवस्थान आहे. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी इकडे एक साठवायचं मंदिर आहे. हे साठवायचं मंदिर फार पूर्वीचं आहे, ते तिथे पडलेलं होतं. तर ह्या कामात ते काम चाललेलं आहे. हे ग्रामस्थांनी ह्या ठिकाणी शेड टाकलेलं आहे. अति सुंदर काम चाललेलं आहे आणि हे कट्टे बिट्टे केलेले आहेत, सगळे केले आहेत. हे लोकांनी दान केले आहेत. इथे आमची इथे एक दत्तूनाना पांढरे पाटील आहेत कन्स्ट्रक्शन, ह्यांचं पहिल्यापासून ह्या पालिंगाला अतिशय सहकार्य करतात आणि त्यांच्यात सिंहाचा वाटा या ठिकाणी. आणि बरेच लोकांनी या ठिकाणी मदत केली. दालेवाडी हे इकडे तुमचे दालेजीवाडीचे गरुडवाडा, जाधववाडा, कुठले काय असे बारावाडी वगैरे ही लोक देवस्थानला ह्या पालिंगाला अतिशय म्हणजे दान करतात किंवा अतिशय भगवंताला ती मानतात. आणि जास्त करून दांडेलवाडीच्या लोकांचा ह्या ठिकाणी देवस्थानला फार मोठा सिंहाचा वाटा आहे. तर हे चाललेलं काम आहे आमच्या ह्याच्यातून चाललेलं आहे आणि सुशोभीकरण चालूच राहणार आहे आणि हे काही बंद राहणार नाही. ज्यावेळेला मी संपीन त्या टायमाला इथलं हे काम संपल, तोपर्यंत काम बंद नाही. अजून मला बरंच पुढं काय करायचं आहे, पार्किंग करायचं आहे, अजून झाडं लावायची आहे, ती तर लोक मुलासनी इथं खेळायचं वगैरे, घसरगुंडी मला हे असं करायचं आहे. आणि ह्या ठिकाणी पालिंगाच्या कृपेने आपलं त्या बोरला सुंदर पाणी आहे. चारही ठिकाणी पाणी काढलेलं आहे. इथं पाण्याची बी काही टंचाई नाही भाविकांची, येणाऱ्या भाविकांची. आणि इथं अतिशय सुंदर पॉईंट आहे. आणि महादेवाच्या भोवतणी जी अष्टलिंग आहेत त्यापैकी हे लिंग पहिलं आहे. असे महादेवाच्या भोवतणी असे 8 लिंग आहेत. पूर्वीच्या काळामध्ये काय होतं, एखादं समजा आपलं काय एखादं कार्य साध्य करायचं असलं किंवा कुठलं काय करायचं असलं तर एका दिवसामध्ये ती 8 लिंग चालत करायची आणि परत महादेवाला यायचं. असं पूर्वीच्या ह्याच्यामध्ये होतं. आता तसं काय नाही. आता काय मोटरसायकल जाते माणूस 2 तासामध्ये ती 8 लिंग करून येते. तर ह्या भगवंताचं महत्व म्हणजे अतिशय जागृत देवस्थान आहे आणि पवित्र नगरी आहे. आणि पालिंग म्हणजे पवित्र नगरी आहे, म्हणजे पालिंग देवस्थान नाव काय आहे म्हणजे. तर ह्या ठिकाणी हितं दूषित झाले की तो विषय संपला त्या माणसाचा. ह्या ठिकाणी दूषित नाही झालं पाहिजे. तर शक्यतो ह्या देवाचं महत्व फार मोठं आहे. आणि ह्यांचे देवस्थानचे मालक जे आहे ते कल्पनाराजे भोसले, सातारा छत्रपती हे आहेत. छत्रपती उदयनराजे भोसले. हा, छत्रपती उदयनराजे भोसले. चला दाखवायचं ते इतकं सुंदर केलेलं आहे. आता बिल्डिंग दरवाजा आज करायचं आहे. इकडे एक बजरंग बली येत आहे. हा, इकडे आता इकडे जावा दिवळी दिसते मी समोर बजरंग बली आहे. या इकडे या. या ठिकाणी किंमत आहे दगडाची खाली काती घ्यायची तू पुढे इथं पण एक ओरिजिनल काही करण्याची बी नाही ती समोर ठीक आहे समोर. इथे आहे ना. आणि इथून पाणी ती भगवंताला चाललेलं आहे पिंडीच्या भोवतणी. ओरिजिनल पाणी आता किती पाणी सांगता पाणी भगवंता ही जी आहे का नाही हे पूर्वीच आहे. ह्या ठिकाणी इथून पाणी तिकडे भगवंताला चाललेलं आहे. ही जी पाणी आहे ही पावसाचं पाणी आहे. पूर्वीचा इतिहास आहे. या ठिकाणी बजरंग बली गात आहे. ह्या पूर्वीचा फार मोठा टाका आहे या ठिकाणी. तिथलं पाणी कधीही आटत नाही. किती दुष्काळ जरी पडला, कुठं पाणी नसलं तरी करगडीसारखं पाणी त्या पिंडीच्या भोवतणी चालू असतं. म्हणून देवाचं नाव आहे पाणलिंग, पाण्याचं लिंग.